इंद्राणगड नावाचं एक गाव होतं, जिथे समीर नावाचा एक माणूस समोसा विकून आपला गुजारा करायचा. एकदम समीरच्या दुकानाच्या समोर सुयोग नावाचा एक माणूस पाणीपुरी विकायचा. अजून तुमची पाणीपुरीची दुकान कशी चालू आहे? आजकाल लवकर लोक दिसत नाहीयेत तुमच्या पाणीपुरीच्या दुकानावर. बहुतेक लोक माझ्या दुकानावरती समोसा खाण्यामध्ये व्यस्त आहेत. भाऊ समीर, तुझं दुकान तर माझ्याच समोर आहे, तर तुझ्या दुकानावर सुद्धा मला लोक दिसत नाहीयेत. तर लोक गेले कुठे? बहुतेक तुझे समोसे खाऊन त्यांचं पोट दुखत असेल. दोघे जण आपापल्या रस्त्यावर निघून जातात. काही दिवस निघून जातात आणि शहरमधून पूनम नावाची एक महिला गावामध्ये येते. पूनमच्या गावामध्ये आल्यापासून लोक ना तर सुयोगची पाणीपुरी खायला लागतात आणि ना समीरचे समोसे. एक दिवस दोघांचे रस्ते परत टकरावतात. भाऊ सुयोग, तुझा धंदा कसा चालू आहे? आता काय सांगू समीर, कोणी पाणीपुरी खायला येतच नाहीये. धंदा एकाच वेळेमध्ये एवढा खाली कसा चालला गेला काहीच कळून येत नाहीये. असेच काही हाल माझे पण आहेत सुयोग भाई. मी ऐकलंय की कोणी पूनम नावाची महिला या गावामध्ये आली आहे. तिनं काहीतरी नवीन खाण्याचा पदार्थ चालू केलाय. चला मग जाऊन बघून येऊया. समीर आणि सुयोग दोघे जण पूनमच्या दुकानावर जातात आणि बघतात की पूनम एक गोल मिठाईसारख्या व्यंजनला विकत होती. पूनमजी, ही तुम्ही गोल गोल खाण्याची कुठली गोष्ट विकत आहात? ह्याला मोमोज म्हणतात. खास ह्याला मी शहरमधून शिकून आली आहे आणि जेव्हापासून इथे दुकान उघडलं आहे, सगळे गाववाले फक्त माझ्याकडे चांगले मोमोज खाण्यासाठी येत आहेत. आता ह्या गावामध्ये कोणी पण समोसे आणि पाणीपुरी खायचे इच्छुकच नाहीयेत. तू अजून इथे नवीन आहेस या गावामध्ये. हे मोमोजचं दुकान गावामधून बंद करून टाक. तुझ्या मोमोजमुळे कोणीच माणूस पाणीपुरी खायला नाही येत आहे. बरोबर बोलला. आणि या मोमोजमुळे माझ्या दुकानावर सुद्धा कोणी समोसे खायला येत नाहीये. मी तर मोमोज विकायचं बंद नाही करणार. तुम्हा दोघांना जे करायचंय ते करा. आता चला निघा, मला मोमोज विकायचे आहेत. आले मोठे मला धमकवायला. समीर आणि सुयोग तिथून निघून जातात आणि रस्त्यामध्ये थांबून एका दुसऱ्याला बोलायला लागतात. माझ्याकडे एक शक्कल आहे. जशा प्रकारे ही पूनम शहरामधून मोमोज बनायला शिकून आली आहे, अशाच प्रकारे आपण दोघं सुद्धा शहरात जाऊन काहीतरी शिकून येऊया. करून या पूनमला मजा चखवण्यासाठी आपल्या दोघांना एकत्र यावंच लागेल. काय म्हणतोस? हो, मी तुझी साथ देईल. समीर आणि सुयोग शहरकडे निघून जातात आणि रस्त्यामध्ये त्यांना जंगलाचा रस्ता भेटतो. जेव्हा त्या जंगलाच्या रस्त्याने जातच होते तेव्हा समीरचा पाय तो एका खड्ड्यामध्ये जाऊन पडतो. अरे समीर, तू कुठे पडलास भाऊ? हा खड्डा इथे कुठून आला? पक्का कोणीतरी शिकारीने हा खड्डा एखाद्या जनावरासाठी करून ठेवला असेल. तेव्हा त्या खड्ड्यामधून समीर सुयोगला आवाज लावतो. सुयोग, खाली आहे. हे बघ, इथे तर एक वेगळंच जग आहे. तो बघतो की खड्ड्याच्या आत एक वेगळीच दुनिया होती, जिथे दूर दूर पर्यंत एक वेगळ्या चमकणाऱ्या बटाट्यांची शेत होती. दोघे जण हे दृश्य पाहून आश्चर्यचकित होऊन जातात. तेव्हा तिथे एक साधू येतो. तुम्ही दोघे इथे काय करत आहात बेटा? जी, आम्ही शहराकडे चाललो होतो, तेव्हाच आम्ही या खड्ड्यामध्ये पडलो. जेव्हा मी खाली आलो तेव्हा इथे बघितलं तर इथं वेगळेच जग बसलेलं आहे आणि दूर दूरपर्यंत बटाट्याची शेती आहे. हे काही साधारण बटाटे नाही आहेत. हे बटाटे इच्छा पूर्ण करतात. जर असं आहे तर एक बटाटा मला पण खायला द्या ना. माझी पण काहीतरी इच्छा आहे. मला माझी पाणीपुरीची दुकान माझ्या गावामध्ये सगळ्यात प्रसिद्ध पाहिजे आणि माझी सुद्धा तीच इच्छा आहे. माझ्या समोस्याचं दुकान पूर्ण गावामध्ये सगळ्यात प्रसिद्ध असायला पाहिजे, त्या मोमोजवालीपेक्षा सुद्धा जास्त. पण मी तुमच्या दोघांची ही इच्छा पूर्ण नाही करू शकत. तुम्हा दोघांमध्ये एकमेकांबद्दल खूप ईर्ष्या आहे. मी तुम्हा दोघांना हा बटाटा तेव्हाच देईल जेव्हा तुम्ही आपापल्या अहंकाराला संपवून सोबत मिळून काम करायला चालू कराल. दोघे जण एका दुसऱ्याला बघत राहतात आणि मग एकत्र काम करण्यासाठी तयार पण होतात. साधू त्या दोघांना
एक बटाट्याचे 2 तुकडे करून देतो. आता अर्धा बटाटा तू खा आणि अर्धा बटाटा तू खा आणि एक साथ तुमच्या इच्छेला मागा. आम्ही या गावामध्ये सगळ्यात चांगला आणि प्रसिद्ध पाणीपुरी आणि समोसा विकू इच्छितो. त्या बटाट्याला आपली इच्छा सांगल्यानंतर ते दोघेजण परत त्याच जंगलामध्ये पोचतात आणि दोघेजण आपल्या दुकानावर परत येतात. तेव्हा त्यांना समीर आणि सुयोगच्या दुकानांच्या मधोमधी एक बटाट्याचं झाड दिसतं. हे बटाटे झाडावरती कस काय उगत आहेत? आपल्या कालच्या इच्छेचं फळ हे बटाट्याचं झाड आहे. चला यामधले बटाटे तोडू. मी याचे समोसे बनवेल आणि तू त्या समोस्यामध्ये पाणीपुरीचं तिखट आणि मीठ पाणी टाकून खाऊ घालायला चालू करू. समीर झाडांच्या बटाट्यांनी समोसे बनवायला लागला आणि सुयोग पाणीपुरीची तयारी करायला लागला. जेव्हा सगळं काही तयार झालं तर तेव्हा ते दोघेजण आपल्या समोसा पाणीपुरीला विकायला सुरुवात करतात. दोघेजण एकाच दुकानामध्ये काम करतात. या या समोसा पाणीपुरीचा स्वाद घ्या. जर विश्वास नसेल तर स्वतः खाऊन बघा. तेव्हा तिथून एक बाई जात होती. समोसा पाणीपुरी हे तर मी पहिली वेळाच ऐकलंय. जरा एक प्लेट खाडवा ना. सुयोग समोसाला घेऊन त्यामध्ये खड्डा करून त्यामध्ये गोड आणि तिखट पाणी घालून त्या बाईला एका प्लेट समोसा पाणीपुरी म्हणून देतो. जसंच ती बाई त्या समोसा पाणीपुरीला खाते तिचा चेहरा एकदम खिलून उठतो आणि ती बोलते, मी ह्या आधी आपल्या जीवनामध्ये इतका चांगलं काहीच नाही खाल्लं. हे तर खूप जास्त स्वादिष्ट आहे. दादा आणखीन 2 प्लेट द्या ना आणि 10 प्लेट घरासाठी पण पॅक करून द्या. हो आत्ता देतो. हळूहळू पूर्ण गावामध्ये समीर आणि सुयोगची पाणीपुरीची गोष्टी व्हायला लागल्या आणि पूर्ण गाव समोसा पाणीपुरीचा दिवाना झाला होता. ते फक्त शिमरानगडमध्ये नाही पण दुसऱ्या गावांमध्ये पण प्रसिद्ध झाले होते. पण त्यांचा उगणारा सूर्य आणखीन कोणाला तर बोचत होता. आता लोकांना काय झालंय? माझ्या दुकानावर आजकाल कोण येतच नाही. कोणाला मोमोज खायचेच नाहीयेत. सगळ्यांना ते समोसा पाणीपुरी खायची आहे. पण हे समोसा पाणीपुरी काय विचित्रच आहे. पूनम स्वतःला काहीतरी बोलतच होती की तेव्हा सूरज दलाल येतो. काय झालं पूनमजी? मोमोज नाही विकत आहेत म्हणून तर परेशान नाहीये ना? मी का नाही परेशान होऊ? इतकी मेहनत करून शहर जाऊन मी मोमोज बनवायचे शिकून आले होते. मला तर काहीतरी करावं लागेल, नाहीतर माझं घेण्याचं देणं होऊन जाईल. मला माहितीये की त्यांची दुखती रग काय आहे. काय आहे मला सांगा. आणि तुम्हाला कसं माहित? सगळं सांगतो. धीरज ठेवा थोडी. तुमची मदत नक्की करेल, पण तुम्हाला मी जी सांगेल ती रक्कम द्यावी लागेल. ठीक आहे बाबा. सूरज पूनमला बटाट्यांच्या झाडांबद्दल सांगतो आणि त्याच्याबरोबर मिळून समीर आणि सुयोगच्या समोसा पाणीपुरीला गावामधून हकलून काढण्याची योजना बनवतो. रात्री होऊन जाते. समीर आणि सुयोग दुकान बंद करून आपापल्या घरी जायला लागतात. त्यांच्या गेल्यानंतर तिथे पूनम आणि सूरज येतात. हे बघा मी याच झाडाची गोष्ट करत आहे. हे तेच झाड आहे जे अचानक एकाच दिवसामध्ये उगलं. याच झाडाचे बटाटे तोडून ते समोसे पाणीपुरी बनवून विकतायत. मी कधी पण बटाटे देणाऱ्या झाडाबद्दल नाही ऐकलं होतं. ह्यामध्ये नक्कीच काहीतरी जादू असणार. आज तर ह्याला मी जाळून राख करून टाकते. मग बघते हे लोक कसे समोसा पाणीपुरी बनवतात. दोघेजण मिळून त्या झाडाला कापायला लागतात आणि दोघेजण खूप वेळानंतर दमून जातात. पूनमजी मी तर म्हणत आहे बाकीचे झाडं उद्या कापूया. सकाळ होणार आहे. कोणी जर बघितलं ना तर लेण्याचे देणे पडतील आपल्याला. तू बरोबर बोलत आहेस. चला इथून निघून जाऊया. उद्या आपलं काम पूर्ण करूया. दोघेजण तिथून निघून जातात. जसं सूर्य उगायला लागतो समीर आणि सुयोग दोघेजण आपल्या दुकानाला उघडायला येतात आणि बघतात की झाड अर्ध कटलेलं आहे. आणि जसंच सूर्याची किरण त्या झाडावर पडतात झाड परत बरोबर होऊन जातं. तुम्ही बघितलं जे मी बघितलं? हो मी बघितलं कशा प्रकारे हे झाड आपल्या आपच ठीक झालं. पण या झाडाला कापलं कोणी होतं? ते दोघेजण आपली दुकान उघडतात
आणि समोसा पाणीपुरी विकायला सुरुवात करतात. दिवस संपतो आणि रात्र होते. समीर आणि सुयोग दुकान बंद करून घरी जातात. रात्रीच्या अंधारात पूनम आणि सूरज परत त्या झाडाच्या जवळ येतात. अरे, हे झाड तर आम्ही अर्ध कापलेले होतं. हे बरोबर कसं झालं? आता परत आपल्याला त्याला पूर्ण कापावं लागेल. तुम्ही चिंतित नका हो पूनमजी, माझ्याकडे दुसरी योजना सुद्धा आहे. पण या झाडाला आग लावून टाकू, राहील बाज ना राहील बासुरी. पूनम आणि सूरज का लाकडावर मशाल जाळतात आणि जसंच सूरज झाडाला जाळायला जातो, झाडांची जडे दोघं पूनम आणि सूरजला आपल्या आत समावते. दुसऱ्या दिवस सकाळी जेव्हा समीर आणि सुयोग तिथे येतात तर ते बघतात की तिथे आता 3 झाडं उगलेली आहेत. कमाल आहे, आतापर्यंत तर एकच झाड होतं, आता 3 झाले. कमलीपूर नावाचं एक गाव होतं. कमलीपूर गावकरी प्रत्येक वेळी हसी खुशी प्रत्येक वेळ घालवत असायचे. त्यांना गावामध्ये कोणत्याही प्रकारची कमी नव्हती. काही दिवसापासून गावात काहीच आयोजन झालं नाहीये. आपल्याला काहीतरी करायलाच हवं. असं काय करायचं ज्याच्यामुळे गावामध्ये रौनक येईल? ते बघ, तिकडे रौनक भैया आले. ते लहानपणी शहरामध्ये पळून गेले होते, ताकी मोठा माणूस बनू शकतो. चल जाऊन विचारूया हे गावात का आलेत. दोघेही मिळून रौनक जवळ जातात आणि त्याला एक वेगळ्याही अवस्थामध्ये तिथे बघतात. हातामध्ये एक गाठोडं असलेलं पोतं, सोबत बायको आणि 2 छोटी छोटी मुलं. ते दोघेही आश्चर्य व्यक्त करून त्या रौनकला विचारतात, तू तर तोच रौनक आहेस ना, जो लहानपणी गावातून पळून गेला होता? हा मोठे भैया, मी तोच आहे जो लहानपणी पळून गेलो होतो. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमचे आई वडील तुझ्या नावाला आम्हाला ताणे देत असायचे की तू अभ्यास आणि खेळकुदामध्ये दोन्हीमध्ये चांगला आहेस. पण आज ही दशा तुझी कस काय झाली? ही बरोबर वेळ नाहीये भाऊ बोलायची. माझी बायको आणि पोरं खूप दिवसापासून उपाशी आहेत. आम्ही 400 किलोमीटर गावातून पायी चालत आलेलो आहे. होत असेल तर 2 वेळेचा अनाजच द्या मला खायला, मी ते तुम्हाला वापस करेल. तू तुझ्या जुन्या घरी जा. आणि राहिली गोष्ट जेवणाची आणि अनाजची, तर त्याची चिंता नको करू. मी सरपंचाला सांगून तुझ्या घरी जेवण पोचवून देईल. खूप मेहरबानी होईल मोठे भाऊ. रौनक त्यांच्यासोबत बोलणं करून त्याच्या जुन्या घरी, म्हणजे पूर्णपणे कबाड झालेला आहे, तिथे तो जातो. अहो, तुम्ही आम्हाला सांगितलं का नाही की आपण शहरामधून गावाकडे का आलोयत? आणि आपली मदत कधीपर्यंत करणार हे गावकरी? आपल्याला काही ना काहीतरी करावंच लागेल ना. मी त्यांना काय सांगू? हे सांगू की शहरामध्ये खूप कर्ज झाल्यामुळे आपण तिथून पळून आलोय? जे आपल्याला 2 वेळचं जेवण मिळत आहे ते सुद्धा नसतं मिळालं. बरोबर बोललात तुम्ही. चांगलं हेच आहे की तुम्ही कुणाला काहीच बोलू नका. दुसऱ्या दिवशी रौनक गावाचे सरपंच त्याला जाऊन भेटतात आणि त्याला सगळं काही समस्या सांगतात. तू आता शहरात जायची चिंता नको करूस, बल्कि इथं आला आहेस तर इथेच तुझा व्यापार सुरू कर. बघ, गावातले लोक बघ किती खुश आहेत. ताजी हवा, ताज्या भाज्या खाऊन इथेच गुजारा कर. आपल्या बायको आणि पोरांना अजून कष्ट नको देऊस. बरोबर बोललात तुम्ही सरपंचजी, मी आता असंच करेल. शहरामध्ये मी पाणीपुरी बनवून विकत होतो. पाणीपुरी हे काय असतं हे तर मी पहिल्यांदा ऐकत आहे. मी गोलगप्प्यांची गोष्ट करत आहे. माझी पत्नी रेणुका गोलगप्पे बनवत होती आणि मी शहरातल्या गल्लीमध्ये रिक्षा चालवत होतो. आता रिक्षाची काय गरज आहे? तू आता एक काम कर, इथेच तुझे ते गोलगप्पे बनवून विकायला सुरू कर. त्यामुळे थोडीशी तुझी आमदनी पण होईल आणि गाववाल्यांना तुझ्या गोलगप्प्याची चव पण कळेल. त्याच्या काहीच दिवसानंतर रौनक आणि त्याच्या बायकोने मिळून पाणीपुरीचा एक ठेला चालू केला. थोडीशी जमीन राहिली होती, त्याला सुद्धा गिरवी ठेवून हे काम चालू केलंय. देव करो आणि सगळं ठीक हो. रौनकने पाणीपुरीचा गाडा सुरूच केला होता की तेवढ्यात लगेचच रिक्षावाला सचिन पोहोचतो आणि म्हणतो, रौनक भैया, दुकान उघडली, पण चेहऱ्यावरून रौनक कुठून गेली? अरे काय सांगू, दुकान उघडून 1 तास झालाय पण अजून कोणी दिसलं सुद्धा नाहीये. किती रुपयाला दिले हे गोलगप्पे? फक्त 10 रुपयाचे, ते पण 5. अच्छा, मग 1 प्लेट लावून टाका.
रोनक पाणीपुरी सचिनला देऊ लागला. ती पाणीपुरी खाल्ल्यानंतर सचिन तिथे बोलला, हे तर अमृतासारखे लागतंय. पागल आहेत हे लोक जे गोलगप्पा तुझ्याकडे नाही खात आहेत. मी रिक्षामध्ये फिरत असताना सगळ्यांना हे सांगत राहील. तुझी खूप मेहरबानी होईल मोठे भाऊ, तू जर असं केलंस तर. काही दिवस अजून निघून जातात. रोनक आणि रेणुकाचा पाणीपुरीचा गाडा चांगला चालू लागतो. तेव्हा सरपंचजी त्याला भेटतात आणि म्हणतात, माहितीये तुला रोनक, मी तुला आज माझ्या घरी का बोलवलंय? काय सरपंचजी, मी तर तेच विचार करतोय. तुझे गोलगप्पे खूप प्रसिद्ध आहे. माझी इच्छा आहे की तू खूप सारे गोलगप्पे बनव आणि आसपासच्या गावामध्ये त्यांना विकून लोकांना खाऊ घालून माझ्यासोबत येणाऱ्या मतदानामध्ये त्यांना प्रचार करून टाक. तुम्ही माझ्या परिवाराची मदत तेव्हा केली होती जेव्हा मी बेघर होऊन शहरातून आलो होतो. तुमच्यासाठी मी हे जरूर करेल. पण आपल्याकडे पैसे कुठून येणार आणि आपण एवढे सगळे पाणीपुरी बनवणार कशी? आपल्याला बनवावं लागेल. मी त्यांना शब्द देऊन आलोय. आपल्याला आपलं थोडंसं शेत विकावं लागेल. त्याला तर पहिल्यापासूनच गिरवी ठेवलं आहे. कमावून नवीन घेऊ, त्याची चिंता नको करूस. रोनकने त्याची राहिलेली जमीनही विकली आणि खूप सगळी पाणीपुरी बनवून तयार केली आणि सरपंचीला म्हणाला, जी सरपंचजी, मी सगळे गोलगप्पे बनवून तुमच्या घरी पोहोचवले आहेत. माझे पैसे? कसले पैसे भाऊ? मी कुठं बोललो होतो की मी तुला पैसे देणार आहे? चेष्टा नका करू सरपंचजी. मी त्यासाठी माझं शेत सुद्धा विकलंय. त्यासाठीच मी तुमच्याकडे पैसे मागतोय. तुझी बुद्धी ठिकाण्यावर तरी आहे. मी तुला 1 रुपया पण देणार नाहीये. निघ माझ्या समोरून. एवढं बोलून सरपंचचे 2 मोठे नोकर तिथे आले आणि रोनकला त्यांच्या रस्त्यामधून हटवलं. हे तर त्यांनी खूपच चुकीचं केलं हो. आता आपल्याला तर जेवायलाही काही मिळणार नाही. आपल्यावरती उपाशी मरण्याची वेळ आली. या गावातून माझं मनच उठलंय बघा. रोनक आणि सरपंचची बाचाबाची पूर्ण गावामध्ये पसरल्यामुळे कोणीही रोनक पासून गोलगप्पे खरेदी करायला नाही आला. तेव्हा सचिन त्याला म्हणतो, मी काही जरुरी कामासाठी शहरात चाललोय. माझी रिक्षा तुझ्या घरी सोडून. या गावामध्ये फक्त तूच आहे ज्याला रिक्षा चालवायचं ज्ञान आहे. तू म्हणत असशील तर मी थोडं याला वापरू का नाही? जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत तू याच्यामध्ये सवारी बसवून घेऊन जा. 2 पैसे कमवशील पण आणि आसपासच्या गावामध्ये तुझी ओळख पण होईल. सचिनची रिक्षा मिळाल्यानंतर रोनक खूप आनंदी होतो. तेव्हा रेणुकाने त्याला सुझाव दिला, तुम्ही या रिक्षामध्ये बसून पाणीपुरी गावागावामध्ये पूर्ण विकू शकता आणि त्याचा आपल्याला मुनाफा पण होईल. माझा पण हाच विचार आहे. रोनक रेणुका सोबत मिळून त्या रिक्षामध्ये पूर्ण गावागावामध्ये फिरून त्याची बनवलेली पाणीपुरी विकू लागला. बघता बघता रोनक आणि रेणुका दोघेही रिक्षावाले गोलगप्पे नावाने प्रसिद्ध झाले. आपण आठवड्यातच आपली गिरवी ठेवलेली जमीन सोडवली. चांगलं होऊ दे त्या रिक्षावाल्याचं ज्यांनी आपल्याला ही रिक्षा दिली. मी आज खूप खुश आहे. दरवेळेस मी कर्जापासून पळून जात होतो. आज असं वाटतंय की मी पूर्ण जग जिंकलोय. तेवढ्यातच तिथे सचिन एक नवीन रिक्षा घेऊन आला आणि रोनक त्याला म्हणाला, अरे वा भाऊ, नवीन रिक्षा? ही कशासाठी? माझी जुनी रिक्षा मी विकायचा विचार करत आहे. मी आता गावातले लोक घेऊन गावात सोडण्यापेक्षा आता गावातून डायरेक्ट शहरामध्ये सवारी घेऊन जाईल. तुला वाईट नसेल वाटणार तर ही रिक्षा काय तू मला विकू शकशील? ही पण काय विचारायची गोष्ट आहे? तू ह्याला ठेवून घे. आता ही रिक्षा माझी रिक्षा राहिली तरी कुठे? तू तर याला पाणीपुऱ्याच्या रिक्षाने मशहूर करून ठेवलंयस. तुमची खूप मोठी मेहरबानी झाली भाई साहब. रेणुका आणि रोनकने मिळून त्या रिक्षेला विकत घेतलं आणि दोघेही त्याच्यातून पाणीपुरी विकत असायचे. प्रत्येक जण खूप आनंदाने रिक्षा पाणीपुरी खात असायचे. आता त्या दोघांचा व्यापार आणि घर खूपच चांगलं चालू लागलं होतं. मी सांगितलं होतं ना, आपल्या पाणीपुरीचा व्यापार एवढा चालेल की तुम्ही बघतच राहाल. हो सुमन, आज तुझ्यामुळेच तर आपण या गरिबीतून वर आलेलो आहोत. नाहीतर आपलं काय झालं असतं कोण जाणे. गोष्ट त्यावेळेसची आहे जेव्हा सोनू आणि सुमन नावाचे एक दाम्पत्य रामनगरच्या एका घरामध्ये राहत होते. सोनू फॅक्टरीमध्ये काम करत होता आणि सुमन
त्याला सकाळ सकाळ जेवण बनवून देत होती. सोनू खूप जास्त मेहनती होता. अरे यार, एवढी मेहनत का करतोयस तू? तर या कंपनीला स्वतःचीच कंपनी समजतोयस. वहिनीने एवढं सुंदर जेवण पाठवलंय, तू ते नुसतं ठेवूनच दिलेस. लवकर डब्बा उघड, मला भूक लागले बाबा. लवकर सांग काय आणलंयस आज. अरे माझ्यापेक्षा घाई तर तुला आहे डबा उघडायची. आता तर लंच टाइम झालाय, जरा थांब. अरे बाबा, लंच करायचा तर लवकर कर आणि लवकर तो डबा उघड माझ्यासाठी. मला तर वहिनींच्या हातचंच जेवायचंय बाबा. अरे हा बाबा, थांब जरा थांब. हात वगैरे तर जरा धुऊ देत. सोनू आणि आकाश हात पाय धुवून जेवण करायला सुरू करतात आणि एकमेकांना देत देत जेवण करतात आणि त्यानंतर दोघंही कामाला लागतात. संध्याकाळी ज्यावेळेस कामाची सुट्टी होते त्यावेळेस आकाश सोनूला म्हणतो, अरे यार सोनू, आजचा दिवस कसा होता तुझा? अरे काय नाही यार, नेहमी सारखाच. काही खास थोडीच होता. अरे खास काय होतं ते आता सांगतो तुला. काय सांगतोस? अरे पण तू एवढा घाबरलायस का? अरे यार, लंच ब्रेक संपल्यानंतर जेव्हा मी बॉसच्या केबिन पाशी गेलो होतो ना, तेव्हा मी ऐकलं की... अरे काय ऐकलंस असं तू? नक्कीच बॉस तुझ्याबद्दल काहीतरी वाईट बोलत असणार, म्हणून तर टेन्शन घेतलंयस तू. अरे ते सगळं तर तो बोलतच असतो रे, पण मी बॉसला असं बोलताना ऐकलं की कंपनीचं खरं तर आता दिवाळं निघतंय. त्यामुळे कंपनीत जे कोणी वर्कर्स आहेत त्या सगळ्यांना कामावरून कमी करायचं आणि हे सगळं उद्यापासूनच सुरू होणार आहे. अरे काय बोलतोस काय? आणि असं झालं तर आपण सगळ्यांनी जायचं कुठे? असं नाही होता कामा यार. आपलं पोट पाणी तर याच फॅक्टरीमुळे चालतं. याशिवाय तर आपल्याला कुठलं काम सुद्धा येत नाही. काम करणं जे शिकलोय ते याच फॅक्टरीमध्ये आणि इथेच केलंय. हो रे बाबा, याच टेन्शनने माझा चेहरा पडलाय. आता आपण करायचं तरी काय? आकाश आणि सोनू याच विचाराने चालले होते. सोनूने आकाशला त्याच्या घरी थोड्या वेळ थांबण्यासाठी सांगितलं. तेवढ्यात तिथे आकाशची बायको पूजा पण आली. अरे पूजा, तू इथे काय करतेस? तुम्ही येऊ शकता, मग मी नाही येऊ शकत का? सुमन भाभीने बोलवलं होतं. म्हणत होत्या की पाणीपुरी बनवणार आहेत, खायला ये. बरं झालं तुम्ही पण आलात. आता तुम्हा दोघांसाठी पण पाणीपुरी घेऊन येतो. पूजा आणि सुमन आकाश आणि सोनूसाठी पाणीपुरी घेऊन येतात. सुमन खूपच जास्त चांगले पाणीपुरी बनवत होती. तिची बनवलेली पाणीपुरी आकाश आणि सोनू दोघांनाही जास्त आवडायची. सोनू तर नेहमीच त्यांच्याकडून पाणीपुरी बनवून घेत असायचा. अहो वहिनी, जेवण तर तुमचं उत्तमच असतं आणि पाणीपुरी तर सगळ्यात बहारदार असते. या पाणीपुरीमध्ये ना खरंच जादू आहे, जादू. कितीही खाल्ले तरी कमीच वाटतात. अगदी बरोबर आहे याचं. खरंच तुझ्या हातामध्ये ना जादू आहे, जादू. तुझी पाणीपुरीची पुरी इतकी साईज मध्ये मोठी असते की एकदा खाल्ल्यावरच एकदम मन तृप्त होतं आणि तुझ्या हातची पाणीपुरी खाऊन आपली टेन्शन सगळी दूर पळतात. त्रास? कसला त्रास? कोणत्या त्रासाबद्दल बोलत आहात तुम्ही? सगळं ठीक तर आहे ना? अरे सोनू, कशाला वहिनींना त्रास देतोस? गप्पस ना यार. नाही, मला पण माहित आहे की तुम्हा दोघांना काय त्रास आहे. आज तुम्ही दोघं तसे पण शांतच वाटत आहात ज्यावेळेस पासून तुम्ही फॅक्टरीवरून आला आहात. आकाश आणि सोनू इच्छा नसतानाही त्यांचा त्रास त्यांच्या बायकांना सांगू लागले होते आणि ते त्यांच्या बायकांना सगळ्या गोष्टी सांगून टाकतात. हे सगळं ऐकून त्यांच्या बायकांनाही टेन्शन येतं आणि काहीच दिवसानंतर खरंच ती फॅक्टरी बंद होऊन जाते. आता आपण काय करायचं? तुमचं तर कामही निघून गेलं. हळूहळू घरातलं सामानही संपत चाललंय. हा, मी कामाच्या शोधात तर आहेच, पण काय करू? कुठे कामच मिळत नाहीये. जर कोणतं कामच नाही मिळालं तर आपलं घर कसं चालेल? सुमन, खूप भूक लागलीये. काही खायला असेल तर दे ना. काहीच नाहीये जेवायला. फक्त पाणीपुरी आहे आणि थोडंसं पाणी आहे. ठीक आहे, मग तेच आण. 2 तू खा, 2 मी खाईन आणि उद्याचं उद्या बघूया. सोनू आणि सुमन दोघजण बसून पाणीपुरी खातात आणि उद्याच्या दिवसाबद्दल विचार करत असतात आणि तेवढ्यातच सुमन उभी राहते. काय झालं? तू पाणीपुरी खाता खाता अचानक उभी का राहिलीस? जर तुम्हाला चांगलं वाटलं तर माझ्या डोक्यामध्ये एक विचार आलाय. काय ग, सांग ना मला. तुम्हा लोकांना असं वाटतंय ना की मी पाणीपुरी चांगली बनवते म्हणून? तर मग मी पाणीपुरी बनवून बाजारामध्ये विकायला सुरू करू का? खरंच ही आयडिया तर खूप छान आहे. पाणीपुरी तर ही अशी डिश आहे कुणालाही कधीही खायला आवडते, पण त्यासाठी पैसे कुठून येणार? तुम्ही काळजी का करतायत? तुम्ही जे माझं कानातलं बनवलं होतं ते कधी उपयोगी पडणार? नाही नाही, तुझे दागिने मी नाही विकू शकत. दागिने वाईट दिवसातच उपयोगी पडतात. जर खाण्यासाठी काही वाचलंच नाहीये
तर या कानातल्याचं मी काय करेल? सुमन आणि सोनू कानातलं विकून पाणीपुरी बनवण्याचं सामान घेऊन येतात आणि सुमन तिच्या हाताने पाणीपुरी बनवून तयार करते. सोनू आणि सुमन त्या पाणीपुरीला विकण्यासाठी बाजारामध्ये जातात. खा रे खा, पाणीपुरी खा, तिखट गोड पाणीपुरी खा. पाणीपुरी पाणीपुरी, तिखट गोड पाणीपुरी. एकदा खाल तर दुनिया विसराल आणि परत परत इथेच याल. पाणीपुरी खा, पाणीपुरी. बाजारात पाणीपुरीवाल्याची गर्दी असल्यामुळे कोणीही त्यांच्याकडे पाणीपुरी खायला येत नव्हतं आणि त्याचमुळे 3 दिवसापर्यंत त्यांची पाणीपुरी नाही विकली गेली. अरे इथे बाजारामध्ये पाणीपुरीची एवढी दुकानं आहेत, त्यामुळे आपली पाणीपुरी तर विकलीच जात नाही. जर असंच चालू राहिलं तर आपल्याला हा धंदा बंद करावा लागेल, कळलं? मी एवढे प्रेमाने ही पाणीपुरी बनवलीये, पण कोणी खायला येतच नाहीये. हे तर खूपच वाईट होत चाललंय. आता आपल्या घराचा खर्च कसं होणार? सोनू आणि सुमन तिथेच खूप उदास होऊन बसतात. तेवढ्यात त्यांची नजर दुकानाच्या बाहेर असलेल्या एका बोर्डवरती जाते. ऐका ना, बघा ना, या बोर्डवरती काय लिहिलं आहे? काय लिहिलंय? दुकानदाराने स्कीम लिहिलेली आहे. जर आपण पण आपल्या दुकानावरती पाणीपुरीची स्कीम लावली तर असंही होऊ शकते की आपली पाणीपुरी चांगली विकली जाऊ शकते. जोपर्यंत ग्राहकांना आपल्या पाणीपुरीचा स्वादच कळणार नाही तर सगळे ग्राहक आपल्याकडे कसे येणार? मला नीट समजलं नाही. सुमन सोनूला सगळ्या गोष्टी सविस्तरपणे सांगते आणि सोनू कुठून तरी थोडंसं सामान घेऊन सुमनला देतो. सुमन एका पाणीपुरीला बाहुबली पाणीपुरी बनवते. अरे ही तर एकदम तू बाहुबलीची पाणीपुरी बनवलीस. आता तर ही खाण्यासाठी प्रत्येक जण आपल्या दुकानात नक्की येईल. या बाहुबली पाणीपुरी सोबतच मी एक शर्त पण लावली आहे. जो कोणी ह्या बाहुबली पाणीपुरीला खाऊन दाखवेल त्याला 100 रुपये बक्षीस दिलं जाईल. सोनू जोर जोरात त्याच्या या स्कीम बद्दल बाजारात सगळ्यांना सांगत आहे आणि त्यामुळेच बाजारामध्ये त्या बाहुबली पाणीपुरीला बघण्यासाठी गर्दी जमा होते. हा तर आता ऐका, जो ही बाहुबली पाणीपुरी पूर्ण खाईल त्याला 100 रुपये बक्षीस दिलं जाईल. ज्या कुणाला या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी या बाजूला या बघू. जो कोणी ही बाहुबली पाणीपुरी खाईल त्याला बाहुबली म्हणून गौरवण्यात येईल. सोनूच्या अशा बोलण्यामुळे तिथं गर्दी वाढत जाते आणि 2 प्रतिस्पर्धी त्यांच्यामध्ये पाणीपुरी खाण्याची शर्यत लावतात, पण ते जिंकत नाहीत. त्यांना बघूनच त्या बाहुबली पाणीपुरीला खाण्यासाठी तिथे खूप जास्त गर्दी जमते. अरे बाबा, तुझ्याकडची पाणीपुरी खूपच स्वादिष्ट आहे बाबा. ठीक आहे, आता मी या स्पर्धेमध्ये जिंकलो नाही, पण मला खूप मजा आली बाबा ही बाहुबली पाणीपुरी खाताना. अरे यार, खरंच ही साधीची पाणीपुरी खाताना खूप कंटाळा आला होता मला. पण आता ही बाहुबली पाणीपुरी बाजारामध्ये आलेली आहे तर तिला बघितल्या बरोबरच तोंडाला पाणी सुटतं. अरे बाबा, एकदा खाऊन तर बघ. या बाजारामध्ये सगळ्यात बेस्ट पाणीपुरी हीच आहे. एक बार खाल तर परत परत इथेच याल. काय सांगतोस काय? खरंच सॉलिड आहे का ही बाहुबली पाणीपुरी? अरे माझ्यावर कशाला विश्वास ठेवताय? स्वतः खाऊन बघा ना. अरे जिंकलात तर 100 रुपये बक्षीस सुद्धा मिळेल. सगळ्या गर्दीमध्येच बाहुबली पाणी बद्दलच फक्त चर्चा होते आणि बाजारातले सगळे ग्राहक ती बाहुबली पाणीपुरी खाण्यासाठी तिथे जातात आणि त्यांचं दुकान बाहुबली पाणीपुरीसाठी प्रसिद्ध झालं होतं. त्याच बाजारामध्ये एक नत्तू पहिलवान नावाचा एक माणूस राहत होता जो सगळ्यांची पाणीपुरी फ्री मध्ये खाऊन जात होता आणि तो सुमनच्या दुकानातही पाणीपुरी खाण्यासाठी तिथे जातो. अरे हो, नवीन नवीन दुकान उघडलंयस. चल लवकर 5 प्लेट पाणीपुरी बनव. पाणीपुरी तर मी देतो तुम्हाला, पण आमच्याकडची बाहुबली पाणीपुरी खाऊन तर बघा. जर तुम्ही ही पाणीपुरी खाल्लीत तर तुम्हाला वर्षभर फ्री मध्ये पाणीपुरी खायला घालीन मी. अरे बस एवढंच का? ठीक आहे, मग देच मला तो. पण अजून एक गोष्ट मला तुला द्यावी लागेल. काय, मी 1 नाही तर 5 बाहुबली पाणीपुरी खाऊन दाखवेन. 5. पण जर तुम्ही ही पाणीपुरी खाऊ शकला नाही तर तुम्हाला फ्री मध्ये पाणीपुरी खाण्याची सवय सोडावी लागेल. ठीक आहे, मला मान्य आहे.
नथू पैलवानाच्या समोर 5 बाहुबली पाणीपुरी ठेवल्या जातात आणि नथू पैलवान बाहुबली पाणीपुरी खाण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याच्यामध्ये तो असफल होऊन जातो आणि तो त्याच्या शर्त अनुसार फ्रीमध्ये पाणीपुरी खायचं सोडून देतो आणि त्यासाठी सोनूला खूप खूप धन्यवाद देतात आणि त्याच्या प्रयत्नांना शाबासकी देतात.